अपात्र लाडक्या बहिणींकडून पैसे वसूल करणार नाही असं फडणवीसांनी म्हटलंय। केवायसी पूर्ण केली त्या लाडक्या बहिणींचे पैसे मिळत राहतील असंही फडणवीसांनी म्हटलंय। पुन्हा एकदा केवायसी विंडो ओपन करण्याची सरकारची तयारी असल्याचंही फडणवीस म्हणतात। 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्याच्या मुद्द्यावरून राजकारण पेटलंय। मात्र या 80 लाख लाडक्या बहिणींकडून सरकार पैसे वसूल करणार नाहीये अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी केली आहे। मात्र या योजनेचा लाभ 14,000 पुरुषांनी घेतलाय। त्यांच्याकडून सरकार पैसे वसूल करणार असल्याचंही फडणवीसांनी म्हटलंय। केवायसी तसेच निकषांची पूर्तता न केल्यामुळे 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्यात। ज्या महिला केवायसी करायला तयार असतील त्यांच्यासाठी पुन्हा केवायसीची विंडो सुरू करण्याची तयारी असल्याचं फडणवीस म्हणाले। 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र झाल्यानं राज्यातल्या लाडक्या बहिणींचा आकडा आता 1,66,00,000 आलाय। बहीण योजना जेव्हा सुरू केली होती त्यावेळी त्या संदर्भातले काही निकष होते। त्या निकषाच्या आधारावर बहिणींना अर्ज करायला सांगितलं होतं आणि कागदपत्रांच्या पूर्ततेला वेळ लागेल म्हणून ही मुभा दिली होती की त्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन करायचं। म्हणजे त्यांनी जे सांगितलं ते सत्य मानून आपण त्या ठिकाणी त्यांना लाडक्या बहिणीचा लाभ देणं सुरू केलं। पण अर्थातच आपण ज्यावेळी कुठलाही सरकारी पैसा खर्च करतो त्यावेळी त्याचं सीएजीचं ऑडिट होतं आणि सीएजीच्या ऑडिटमध्ये निकषांप्रमाणे अर्ज आहेत की नाही याची माहिती द्यावी लागते। आणि म्हणूनच योजना सुरू झाल्यानंतर आपण त्याचं केवायसी सुरू केलं आणि वेगवेगळे जे डेटाबेस होते त्याच्याशी कंपॅरिझन सुरू केलं, ज्याच्यामध्ये इन्कम टॅक्स विभागाकडनं आपण माहिती घेतली। सरकारचे जे काही कर्मचारी आहेत त्यांचं जिथनं पेमेंट होतं त्या पोर्टलमधनं आपण माहिती घेतली। जो काही आपला परिवहन विभाग आहे याच्यामध्ये मोटरची ओनरशिप कोणाकडे आहे 4 व्हीलरची याच्या डेटाबेसची माहिती घेतली। रेशन कार्ड याच्या डेटाबेसची माहिती घेतली आणि ही सगळी माहिती आपण ज्यावेळेस कोलेक्ट केली त्यावेळी असं लक्षात आलं की 5 लाख लोक असे आहेत ज्यांच्या घरी सरकारी नोकरी आहे। 14,000 तर पुरुषच निघाले। जवळपास 10 लाख असे निघाले की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्तीचं आहे। अशा वेगवेगळ्या डेटाबेसमध्ये जे लोक अपात्र झाले त्यांना आपण अपात्र केलेलं आहे। त्यासोबत आपण हे सांगितलं होतं केवायसी करून घ्या, म्हणजे जे काही माहिती तुम्ही सादर केलेली आहे ती आतापर्यंत सत्य मानण्यात आली, आता त्याची कागदपत्र द्या। पण मोठ्या प्रमाणात केवायसी झाली नाही। आता एक गोष्ट आपण लक्षात घ्या की ज्यांना अर्ज करता येतो, सेल्फ सर्टिफिकेशन करता येतं, त्यांना केवायसी करता येत नाही असं मानणं काही योग्य नाही। पण जवळपास 9 महिने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही ज्यांनी केवायसी केली नाही ते अर्थातच कुठला तरी एखादा निकष पार पाडत नाही म्हणून त्यांनी केवायसी केली नाही। आणि म्हणून हे जे काही आता या ठिकाणी जवळपास जे काही तुम्ही सांगितलं 60 लाख 80 लाख जो काही आकडा तुम्ही दिलेला असेल तर ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष हे पूर्ण करताना दिसत नाही। जवळपास 1,70,00,000 महिला, थोडं आकडा कमी अधिक असेल 3-4 हजार पण 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात, त्यांची केवायसी झालेली आहे, त्यामुळे त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळतच राहतील। ज्यांनी केवायसी केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांना दिलेले पैसे आम्ही वसूलही करणार नाही। मात्र 14,000 ज्या पुरुषांनी पैसे घेतलेले आहेत त्यांच्याकडनं मात्र पैसे हे वसूल केले जातील। त्यामुळे नीट सायंटिफिक प्रोसेसने या सगळ्या गोष्टी केल्या आहेत आणि आजही
यांच्यापैकी कोणी जर KYC करणार असेल तर आम्ही विंडो ओपन करायला तयार आहोत आणि त्यांना लाभ द्यायला तयार आहोत. आजही ज्यावेळेस आपण जेवढ्या लाडक्या बहिणींना लाभ देतो, देशातल्या कुठल्याही योजनेपेक्षा आजही सर्वात मोठी योजना ही महाराष्ट्राची आहे. आजही देशामध्ये एवढा लाभ 1,70,00,000 कुठलंच राज्य देत नाही जे महाराष्ट्र देत आहे. यानंतर लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी बातमी. 80 लाख लाडक्या बहिणी योजनेतून बाद झालेल्या आहेत. KYC नंतर या महिलांना अपात्र करण्यात आलेला आहे. ही योजना सुरू राहणार असली तरी KYC पडताळणीची मुदत वाढवण्यास सरकारनं स्पष्ट नकार दिलाय. राज्यातल्या लाडक्या बहिणींना धक्का. 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र. राज्याच्या निवडणुकांमध्ये गेम चेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेतील महिलांना मोठा धक्का बसलाय. KYCच्या नावाखाली गाजलेल्या या योजनेला सरकारनं कात्री लावताच राज्यातील लाखो लाडक्या बहिणी योजनेतून बाहेर झाल्यात. त्यांचा मिळणारा लाभ आता बंद करण्यात आलाय. त्यामुळे ऐन महागाईच्या काळात लाडक्या बहिणींना आर्थिक फटका बसलाय. KYC मुळेच नाही तर त्यामध्ये अनेक कारणं आहेत असं स्पष्टीकरण मंत्री अदिती तटकरे यांनी दिलंय. काय म्हणतात तटकरे, काय स्पष्टीकरण दिलंय तटकरेंनी, आपण ऐकूया. काही आमच्याकडे ज्या लाभार्थी महिला आहेत यांनी विनंती केलेली आहे की त्यांनी KYC करून सुद्धा त्यांना लाभ हा बंद झालेला आहे. आम्ही त्याची फेर तपासणी करत आहोत जेणेकरून कुठलीही महिला जिने KYC केलेली असेल ती लाभापासून वंचित राहता कामा नये. योजनेमध्ये काही अर्ज जे आहेत ते बाद झालेले पाहायला मिळत आहेत. जवळपास त्याची संख्या आहे. अर्ज बाद झालेले नाही आहेत. खरं तर महायुतीची एक सर्वात महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे. याची KYCची प्रक्रिया ही साधारणपणे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू झाली होती आणि त्याला पहिल्या सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये जवळपास 3 महिन्याचा कालावधी देण्यात आला होता. मग वाढवून आणखीन 2 महिने दिला, आणखीन 2 महिने त्याच्यामध्ये वाढ झाली आणि असा 8-10 महिन्यांचा कालावधी हा KYCसाठी दिला होता. आणि ही KYC प्रक्रिया ही फक्त ह्या लाडकी बहीण योजनेमध्ये नाही आहे, तर ज्या ज्या राज्याच्या डायरेक्ट बँक ट्रान्सफरच्या योजना आहेत म्हणजे DBTच्या योजना आहेत ह्या सगळ्यांमध्ये KYC प्रक्रिया केली जात असते. आणि हा जो 80 लाखाचा आकडा आहे हा फक्त KYCचा नाही. यात KYCचे काही महिला असतील ज्यांनी KYC केलेली नसेल इतक्या मुदतीत सुद्धा तेही आहेत. काही आम्हाला गेल्या 10-10.5 महिन्यापासून आम्ही एक IT विभागाचा म्हणजे इन्कम टॅक्सचा आम्ही जो आकडा ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्ती आहे हा डेटा जो आहे हा आम्ही त्या ठिकाणी मागवलेला होता. त्याला साधारणपणे 10-11 महिन्याचा कालावधी गेला. तर त्या जवळपास एक 11, 11.5, 12 लाख हा तो डेटा याच्यामध्ये 80 लाखामध्ये समावेश आहे. याच्यात 4.5 पावणे 5 लाख अशा महिला आहेत ज्या 65 वयोगटाच्या पुढे गेलेल्या आहेत, जे वयाचं निकष आहे तर त्यामध्ये असतील. त्याच्यानंतर याच्यात सरकारी कर्मचारी ज्यांनी लाभ घेतला होता ते काही हजारांमध्ये होते, 14-14.5 हजार असतील. त्यांच्याकडून वसुली जी आहे ही गेल्या 8 महिन्यापासूनच सुरू आहे. त्याच्यामुळे ते याच्यामध्ये आहेत. तर अशा पद्धतीनं काही नमो शेतकरीचे आहेत जे नमो शेतकरीचाही लाभ घेत होते, याचाही घेत होते. तर अशा पद्धतीनं ते साधारणपणे हा आकडा आहे. याच्यात सुद्धा काही आमच्याकडे ज्या लाभार्थी महिला आहेत यांनी विनंती केलेली आहे की त्यांनी KYC करून सुद्धा त्यांना लाभ हा बंद झालेला आहे. आम्ही त्याची फेर तपासणी करत आहोत जेणेकरून कुठलीही महिला जिने KYC केलेली असेल ती लाभापासून वंचित राहता कामा नये. त्याच्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय सुनेत्रा काकी असतील, मंत्रिमंडळ असेल, याच्यानी आपण ती ज्यांनी KYC केलेली आहे पण त्यांचा कदाचित काही कारणास्तव टेक्निकल अडचणीमुळे लाभ बंद झाला असेल ती आम्ही करतोय. काही अशा आहेत ज्यांनी संजय गांधी निराधार योजना आणि लाडकी बहीण योजना ह्या दोन्हीमधून जे लाभ घेत होते ते छाननीमध्ये कट झालेले आहेत. पण त्यांना दोन्हीपैकी एका योजनेचा कंपल्सरी लाभ हा आपण देणारच आहोत. त्याच्यामुळे जे अशा बाय डिफॉल्ट दोन्हीकडे लाभ घेत होते आणि दोन्हीकडनं त्यांची नावं कट झालेली आहेत त्यांना दोन्हीपैकी एका योजनेमध्येच तरी 100% त्याचा शासकीय ह्या योजनांचा लाभ हा मिळणार आहे. काही RTOच्या संदर्भामध्ये तक्रारी केलेल्या आहेत. यातल्या 80 लाखामधल्या जवळपास 3-3.25 लाख हे RTOचे आहेत ज्यांचे वाहनं आहेत पण ते लाभ घेत होते. हा एक 6-8 महिन्यापासून डेटा मिळालेला आहे, असा कन्सॉलिडेट करून आहे. पण त्यातल्याही काही लाभार्थ्यांनी म्हटले की आमच्या नावाने म्हणजे निवेदनं आलेली आहेत की आमच्या नावाने कुठलंही वाहन नाही आहे तर त्याची फेर तपासणी होईल. तर त्या पद्धतीनं आहे. आणि साधारणपणे ज्यांनी KYC चुकवलेली होती त्यांना
30 एप्रिलपर्यंतची मुदत ही देण्यात आलेली होती दुरुस्ती करण्याची. त्यामुळे असं आहे. आणि अजूनसुद्धा फेब्रुवारी मार्च महिन्याचा लाभ हा आम्ही गेल्या आठवड्यापासून वितरित करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे हा आकडा किती असेल म्हणजे वितरित केल्यानंतर हा 7-8 दिवसाच्या कालावधीमध्ये लक्षात. सगळ्या प्रकाराबाबत महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काय स्पष्टीकरण दिलेलं आहे पोस्ट करून ते आपण पाहूया. लाडकी बहीण योजनेत अर्ज बाद झालेले नाहीत. 80 लाखांचा आकडा आहे तो ई-केवायसीचा नाही. यात ई-केवायसी केलेली नसेल त्या महिला असतील ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा अधिक आहे. त्या 11.5-12 लाख महिलांचा 80 लाखात समावेश आहे. ज्यांचं वय 65 वर्षांपेक्षा अधिक अशा 5 लाख महिला आहेत. असं स्पष्टीकरण मंत्री आदिती तटकरे यांनी दिलंय. ई-केवायसी दुरुस्तीसाठी दिलेली मुदत 30 एप्रिलला संपली. मुदतीत ई-केवायसी पूर्ण न करणं किंवा नोंदी अद्ययावत न करणाऱ्या महिला योजनेतून बाद झाल्या. योजनेसाठी अर्ज करताना अपूर्ण किंवा चुकीची कागदपत्र सादर करणाऱ्या महिला योजनेतून बाहेर झाल्या. शासनानं निश्चित केलेली पात्रता आणि उत्पन्नाच्या निकषामुळे या महिला अपात्र झाल्या. अर्जातील वैयक्तिक माहिती आणि बँक खात्याच्या माहितीत तफावतीचाही फटका बसलाय. अपात्र लाभार्थी शोधण्यासाठी सुरू करण्यात आलेली ई-केवायसी मोहीम 30 एप्रिल रोजी अधिकृतपणे संपली आहे. ज्या महिलांची ही प्रक्रिया अपूर्ण राहिली होती त्यांना मुदतवाढ मिळणार नाही हेही स्पष्ट झालंय. लवकरच लाडक्या बहिणीचा मे महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या थेट खात्यामध्ये वितरित केला जाईल. मला आपल्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी आश्वासित करायचे आहे की महायुतीच्या सरकारची ही जी लाडकी बहीणची योजना आहे अशाच पद्धतीने ती यशस्वीरित्या चालू राहणार आहे. लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी हप्ता आहे तो लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता जमा होणार असल्याची माहिती मिळते. लाडक्या बहिणींसाठी ही खरं तर खुश खबरच म्हणावी लागेल. जो हप्ता आहे तो आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच सरकारकडून जमा केला जाणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आता दरमहा पैसे मिळणार आहेत. महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा केले जात आहेत. दरम्यान या योजनेच्या लाभार्थींची शेवटची पडताळणी होईल. त्यानंतर राज्यातील पात्र लाडक्या बहिणींची संख्या निश्चित होणार आहे. लाडकी बहीण योजनेचे मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्ते अद्यापही लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत. आर्थिक वर्ष अखेर आणि ई-केवायसी प्रक्रियेतील तांत्रिक गुंतागुंतीमुळे हा विलंब झाल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. मात्र आता या दोन्ही महिन्यांचे मिळून एकूण 3000 रुपये महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही आणि त्यामुळे हा हप्ता कधी मिळणार असा सवाल या बहिणी विचारतायत. त्यामुळे आता हा हप्ता कधी वितरित केला जाणार या संदर्भात सरकारकडून या खात्याच्या मंत्र्यांकडून काय नेमकं आश्वासन काय नेमकं स्पष्टीकरण दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. लाडक्या बहिणींना अद्यापही एप्रिलच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. त्यामुळे हा हप्ता हे पैसे नेमके कधी मिळणार असा सवाल या लाडक्या बहिणी करतात. योजना जी आहे ती महायुतीच्या सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि त्याचा एप्रिल महिन्याचा हप्ता सुद्धा लवकरच सर्व माता भगिनींच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे. लाभ बंद झाल्याचे कारण अनेक महिलांना अद्याप समजलेलं नाही. केवायसी दुरुस्तीसाठी 30 एप्रिल पर्यंत मुदत दिली. अनेक महिलांचा नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी नंतर लाभ बंद झालाय परंतु त्याचं कारण त्यांना समजलेलं नाही. महत्वाची बातमी आपण पाहता. पहिल्या टप्प्यामध्ये 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार आहेत. हप्ता देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. पर्यंत 1.5 लाख महिलांचे अर्ज रद्द करण्यात आलेले असून त्यांना फेब्रुवारीसह जानेवारीचा हप्ता सुद्धा मिळालेला नाहीये. लाडकी बहीण योजना जी आहे ती देखील सुरूच राहील. या योजनेसाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद करण्यात आलेली आहे परंतु हप्त्यात वाढ झालेली नाही. महत्त्वपूर्ण घोषणा ही आदरणीय फडणवीस साहेबांनी केली ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना ही त्या ठिकाणी कायमस्वरूपी अशाच पद्धतीनं सुरू राहील या संदर्भातली त्यांनी घोषणा केली आणि त्यासाठी सुद्धा अधिकाधिक सक्षमपणाने ही योजना पुढच्या कालावधीमध्ये राबवण्यात येईल या दृष्टिकोनातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब आदरणीय सुनेत्रा काकी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढच्या कालावधीमध्ये राबवू. 2100च्या बाबतचा जो योग्य वेळी निर्णय आहे तो हे महायुतीचं सरकार घेईल
पण मला आपल्या माध्यमातून सुद्धा सांगायचं आहे की 1500चा लाभ हा लाडक्या बहिणींसाठी अशाच पद्धतीनं सुरू ठेवण्याच्या दृष्टिकोनातून विभाग म्हणून आम्ही त्या ठिकाणी काम करत आहोत. लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज आलेली आहे. लाडक्या बहिणींनो, तुमचा मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता जमा झालाय की नाही कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी कमेंट करून नक्की सांगा. आलेला असेल तर हो धन्यवाद म्हणून नक्की पाठवा, आले नसेल तर नाही म्हणून देखील पाठवा. कारण की बघा, तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आलेली आहे. मार्च आणि एप्रिलचे 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. 730 कोटी रुपयांचा निधी जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे. याचा शासन निर्णय म्हणजेच याचा GR जो आहे या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे. त्याच्याबद्दलचीच महत्त्वाची अपडेट आपण बघणार आहोत. तर बघा, लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची एक प्रमुख आणि कल्याणकारी योजना आहे, ज्या अंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपयाची मदत या ठिकाणी दिली जात आहे. मात्र मार्च आणि एप्रिल महिन्याचा या ठिकाणी लाभ जो आहे लाभार्थ्यांना या ठिकाणी मिळालेला नव्हता. त्या संदर्भातली महत्त्वाची अपडेट आलेली आहे, त्याचीच माहिती आपण बघणार आहोत. बघू शकता 20 मे 2026ला लाडकी बहीण योजनेसंदर्भातला महत्त्वाचा GR जो आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबतचा हा GR जो आहे महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाचा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये महत्त्वाचं या ठिकाणी काय देण्यात आलेलं आहे बघू शकता आपण. या ठिकाणी मार्च 2026 करिता 365 कोटी रुपये आणि एप्रिल 2026 करिता 365 कोटी रुपयांचा निधी जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे. एकूण 730 कोटी रुपयांचा इतका निधी जो आहे विभाग प्रमुख म्हणून महिला व बालविकास विभाग सचिव यांना या ठिकाणी अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवरती हा निधी जो आहे तो या ठिकाणी वितरित करण्यात आलेला आहे. याला शासन मान्यतेची या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे. त्याचा GR जो आहे या ठिकाणी हा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये संपूर्ण माहिती या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. ह्या GRची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरती देखील हा GR जो आहे 20 मेला प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तर बघा, राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची एक प्रमुख कल्याणकारी योजना आहे, ज्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयाची मदत या ठिकाणी दिली जाते. मात्र मार्च आणि एप्रिल महिन्याचा लाभ या ठिकाणी लाभार्थ्यांना मिळालेला नव्हता. त्यांच्यासाठी आता महत्त्वाची या ठिकाणी बातमी आलेली आहे. तर बघा, मार्च आणि या ठिकाणी एप्रिल महिन्यासाठी एकत्रित निधी जो आहे, एकत्रित GR जो आहे तो या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. वित्त विभागाने सन 2026-27 या आर्थिक वर्षाकरिता निधी या ठिकाणी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे. त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी या लेखा शीर्षकाखाली महिला लाभार्थ्यांना मार्च 2026 करिता 362 कोटी आणि एप्रिल 2026 करिता 365 कोटी असे मिळून 730 कोटी रुपयांचा निधी जो आहे या ठिकाणी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवरती या ठिकाणी हा निधी जो आहे तो वितरित करण्यास शासनाने मान्यता प्रदान केलेली आहे. तर असा शासन निर्णय जो आहे तो या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे. तर लाडक्या बहिणींना आता मग 3,000 रुपये भेटणार का? तर बघा, मार्च आणि एप्रिल महिन्याचा लाभ हा लाडक्या बहिणींना भेटलेला नव्हता. त्यांना आता हा लाभ भेटणार आहे. सरकारने 730 कोटी इतका निधी जो आहे तो मंजूर केला गेलेला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसातच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता मार्च आणि एप्रिल महिन्याचे 1500 मिळून या ठिकाणी 3,000 रुपये जमा होऊ शकतात. मात्र हे हप्ते जे आहेत ते एकत्रित भेटतील का वेगवेगळ्या तारखांना भेटतील याबाबत अधिकृत अजून कुठलीही सूचना देण्यात आलेली नाही. परंतु भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना जे आहेत त्या ठिकाणी पैसे जमा व्हायला देखील सुरुवात झालेली आहे. टप्प्याटप्प्याने हे पैसे जे आहेत ते जमा होत आहेत. तुम्हाला देखील हे पैसे जे आहेत ते जमा झालेले असतील. काही लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचे पहिल्यांदा पैसे जे आहेत ते जमा झाले, लाभ जो आहे तो जमा झाला. त्याच्यानंतर एप्रिल महिन्याचे देखील काही लाडक्या बहिणींना लाभ जो आहे तो आता सध्या जमा होत आहे. म्हणजे टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या तारखांना या ठिकाणी हे पैसे जमा होत आहेत. एकत्रित 3,000 रुपये न येता 2 महिन्याचे वेगवेगळे पैसे जे आहेत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सध्या जमा होताना दिसत आहेत. तर लाडक्या बहिणींनो, महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी हा GR जो आहे तो आता सध्या प्रसिद्ध करण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये 730 कोटी रुपयांचा निधी जो आहे 2 महिन्यांसाठी एकत्रित या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. आणि महिला आणि बालविकास विभागाकडे हे पैसे जे आहेत त्या ठिकाणी ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत. सचिव महिला व बालविकास विभागांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवरती वितरित करण्यास शासनाने मान्यता सध्या दिलेली आहे.